गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक थोरात रमेश नरसिंग, सहयोगी प्राध्यापक इतिहास विभाग महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा. इतिहास विषयासाठी आपल्याला यावर्षी प्रारंभिक भारत प्रागैतिहासिक काळ ते मौर्य काळ हा पेपर अभ्यासावायचा आहे. यापूर्वी आपण प्रकरण पहिल्याचा अभ्यास केलेला आहे. प्रकरण दुसऱ्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. प्रकरण दुसऱ्याचं नाव आहे हडप्पा संस्कृती. त्यालाच काश्ययुगीन संस्कृती असं म्हणतात, त्यालाच मोहेंजोदडो असं संस्कृती ही असं म्हणतात, त्याला सिंधू संस्कृती ही म्हणतात. सिंधू नदी आणि उपनद्यांच्या परिसरामध्ये ही संस्कृती विस्तारली, विकसित झाली, म्हणून तिला आपण सिंधू संस्कृती म्हणतो. हडप्पा संस्कृती, हडप्पा हे या संस्कृतीतील महत्त्वाचं एक शहर. जवळपास 250 शहरांचं उत्खनन करण्यात आलं आणि या संस्कृतीचा शोध लावण्यात आला. ही संस्कृती अतिशय प्रगत होती, कारण की त्याच्यानंतर जी आर्यांची संस्कृती होती या संस्कृतीपेक्षा ही संस्कृती अतिशय प्रगत असल्याचं आपल्याला दिसून येतं. या संस्कृतीतील लोक कोण होते हे आज आपल्याला सिद्ध करता आलं नाही. या संस्कृतीविषयी आपल्याला आज माहिती पाहिजे आहे. तर या संस्कृतीचा शोध कसा लागला? कारण की ही पुरातत्वीय संस्कृती आहे. ही संस्कृती मातीच्या खाली गाडली गेलेली संस्कृती आहे. ही संस्कृती स्वतः बोलत नाही, आपल्याला तिला बोलतं करावं लागतं. कारण की जे उत्खनन झालं, उत्खनातून ज्या वस्तू आपल्याला सापडल्या आहेत त्या वस्तूंचा आपल्याला अर्थ लावावा लागतो. तिथं एखादा धातू सापडला तर धातूचा उपयोग असा होत असावा. तिथलं धान्याचे कण सापडले की जे कण अतिशय कुजलेले होते, हे धान्य तिथं लोक आहारात घेत असावेत. आपण असं म्हणत नाही घेत होते, परंतु ते असावेत असं आपण म्हणतो. तर या संस्कृतीचा शोध कसा लागला? तर 1921 साली रावी नदीच्या काठी रस्त्याचं काम चालू असताना राव बहादूर दयाराम साहनी यांना याचे प्रथम अवशेष सापडले. त्याच्यानंतर 1922 साली सिंधू नदीच्या काठी राखालदास बॅनर्जी यांना असेच अवशेष सापडले. आणि अवशेष सापडल्यानंतर आपल्याला माहीत आहे की 1920, 21, 22 हा इंग्रजांचा कालखंड होता. आणि आत्तापर्यंत जगामध्ये अशी सर्वमान्य कल्पना होती की भारताला सिंधू संस्कृतीपासूनची संस्कृती आहे. आणि ज्या वेळेस या संस्कृतीचा शोध लागला त्यावेळेस इंग्रजांचं राज्य असल्यामुळं इंग्रजांनी आपल्या वर्तमानपत्र डॉनमध्ये साऱ्या जगाला ओरडून सांगितलं की भारताला प्राचीन संस्कृती आहे. आपल्याला माहीत आहे की मेसोपोटेमिया संस्कृती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या जगामध्ये संस्कृत्या होत्या, त्या संस्कृत्यांचा आपण अभ्यास करत होतो. पण भारताला अशी प्राचीन संस्कृती असल्याचं आपल्याला दिसत नाही. कारण सिंधू संस्कृतीचा शोध लागल्याच्या पूर्वी आर्य संस्कृती भारतात इसवी सन पूर्व 1600च्या दरम्यानची संस्कृती भारतामध्ये आहे. पण ज्यावेळेस सिंधू संस्कृतीचा शोध लागला त्यावेळेस जगामध्ये भारताला सुद्धा प्राचीन संस्कृती आहे असं जगाची ठाम झाली. आणि त्याच्यानंतर ही संस्कृतीचा शोध लागल्यानंतर ब्रिटिश पुराणवस्तू खात्याचे जे संचालक होते सर जॉन मार्शल यांनी संपूर्ण जगाला ही बातमी सांगितली. अशा पद्धतीनं सिंधू संस्कृतीचा शोध लागलेला आहे. मी आत्ता सांगितलं ही पुरातत्वीय संस्कृती आहे. ही पूर्ण संस्कृती मातीच्या खाली गाडली गेलेली होती. त्याच्यानंतर आपण सिंधू संस्कृतीचा विस्तार पाहूया. कुठपासून कुठपर्यंत ही संस्कृती होती? तर आपल्याला माहीत आहे या संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती नाव दिलेलं आहे. म्हणजे सप्तसिंधूच्या नदीखोऱ्यामध्ये ही संस्कृती विस्तारलेली होती असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जम्मू काश्मीरपासून राजस्थानातील मकरानपर्यंत, म्हणजे उत्तरेमध्ये जम्मू काश्मीर आणि दक्षिणेमध्ये मकरान
जम्मू काश्मीरपासून ते नर्मदा नदीपर्यंत, दक्षिणेला जी नर्मदा नदी आहे त्या नर्मदा नदीपर्यंत, नर्मदा नदी आज गुजरातमध्ये आहेत. त्याच्यानंतर मक्रान, पूर्वेकडे मक्रान ते मेरठपर्यंत ही संस्कृती विस्तारलेली होती. या संस्कृतीचा विस्तार किती होता? तर या संस्कृतीचा विस्तार होता 12,99,600, म्हणजे जवळपास 13 लाख चौरस किलोमीटरचा या संस्कृतीचा विस्तार होता. त्याच्यानंतर या संस्कृतीचा कालखंड किती होता? तर इतिहासकारांचं या संस्कृतीच्या कालखंडाविषयी एकमत झालेलं नाही. तर इतिहासकारांनी सांगितलंय की 3250 ते 1750 हा या संस्कृतीचा कालखंड असावा. काहींनी सांगितलं 2500 ते 1750 या संस्कृतीचा कालखंड असावा. काहींनी सांगितलं 2750 ते 2200 या संस्कृतीचा कालखंड असावा. परंतु अभ्यासाअंती आपण निश्चित करू शकलो नाही. तरीही 2500 ते 1750 आणि प्रगतीचा काळ हा 2250 असावा, याविषयी इतिहासकार या मतापर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर या संस्कृतीला मी आता सांगितलं की या संस्कृतीतील 250 शहरांचं आपण उत्खनन केलं आणि उत्खननामध्ये आपल्याला ही पुरातत्वीय संस्कृती ही जगाच्या निदर्शनास आली. भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगाला माहीत झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शहरांचं उत्खनन करण्यात आलं. त्याच्यामध्ये हडप्पा होतं, मोहनजोदडो होतं, चाहुंदडो होतं, बालाकोटा होतं, त्याच्यानंतर मांडा होतं, कोटदिजी होतं, त्याच्यानंतर बानवली होतं, कालीबंगन होतं, लोथल होतं, रोपड होतं, चाहुंदरे होतं आणि धौलविरा होतं. त्यानंतर अशा अनेक शहरांचं उत्खनन केलं आणि उत्खननावरून त्याचं संशोधन इतिहासकारांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर या संस्कृतीची वैशिष्ट्य काय होती? ही पुरातत्वीय संस्कृती होती, त्याची वैशिष्ट्य काय होती आपल्याला पाहायचं आहे. तर संस्कृतीमधली नगररचना, संस्कृतीमधली नगररचना अतिशय सुव्यवस्थित होती. नगररचनेमध्ये आपण तटबंदी पाहू. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की आपण खेडेगाव असेल तर प्रत्येक खेडेगावाला एक तटबंदी असायची. तशी सिंधू संस्कृतीमध्ये जी शहरं सापडली त्यातल्या प्रत्येक शहराभोवती एक तटबंदी होती. तटबंदीला एकच दरवाजा असायचा. कोण माणूस बाहेर गेला, कोण माणूस आत आला, शत्रू आत आला का कुणी आत आला बाहेर गेला, हे आपल्याला एका दरवाजातून समजायचं. म्हणजे जी तटबंदी होती ती 40 फूट रुंद आणि 30 फूट उंच असायची. अशी भव्य दिव्य अशी तटबंदी होती. धौलविरा या शहरामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 54 फूट उंच तटबंदी होती. म्हणजे ही संस्कृती होती. ही संस्कृतीची नगररचना, या संस्कृतीची तटबंदी, जी तटबंदी होती ती तटबंदी पक्क्या विटांपासून बनवली होती. आर्यांच्या काळामध्ये पक्क्या विटा वापरल्या जात नव्हत्या, परंतु सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये पक्क्या विटा आणि चुना बांधकामासाठी वापरला जायचा आणि अतिशय मजबूत असं बांधकाम, तटबंदीचं बांधकाम सिंधू संस्कृतीतील लोकांनी केलेलं होतं असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर नगररचनेमध्ये आपल्याला दुसरं वैशिष्ट्य पाहिजे, रस्ते. सिंधू संस्कृतीमध्ये मुख्य जो रस्ता आहे, जी शहरं सापडलेली आहेत त्या शहरांच्या मध्ये मुख्य जो रस्ता आहे तो मुख्य रस्ता 33 फुटांचा असायचा आणि रस्ते हे काटकोनामध्ये असायचे. कारण की रस्ते वाकडे तिकडे नसायचे, ते काटकोनामध्ये असायचे आणि 30 फुटांचा रस्ता होता आणि त्या रस्त्याला 5 आणि 10 फुटाचे रस्ते येऊन मिळायचे. म्हणजे छोटे छोटे गल्लीतले रस्ते आहेत ते 5 आणि 10 फुटाचे असायचे, परंतु मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता हा 33 फुटाचा असायचा. रस्त्याच्या कडेला दिवाबत्तींची सोय करता यावी म्हणून रस्त्याच्या कडेला छोटीशी जागा ठेवलेली असायची. त्याच्यानंतर नगररचनेमधलं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे सिंधू संस्कृतीमधले घरं. आपल्याला माहीत आहे की आर्यांना पक्की घरे बांधता नाही आली, पण सिंधू संस्कृतीमधली घरं हे दुमजली आणि 3 मजली असायची.
बहुतेक घरं दुमजली असायची. घराच्या पाठीमागून घराला आत प्रवेश करायला दरवाजा असायचा. हा कुतूहलाचा विषय आहे. आपण आता पाहतो घराच्या समोरच्या बाजूने दरवाजा असतो, परंतु सिंधू संस्कृतीमध्ये जो घराचा दरवाजा आहे तो पाठीमागच्या बाजूने आहे. कदाचित असा अनुमान काढलेला आहे की शत्रूला जर घरावरती हल्ला करायची वेळ आली तर सहजासहजी घराचा दरवाजा दिसू नये. त्याच्यानंतर आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक घराच्या आतल्या बाजूला एक विहीर असायची. पाणी पुरवठ्याची सोय व्हावी, इतरत्र जाता येऊ नये, शत्रू जर आला तर आपल्याला इतरत्र भटकंती करता येऊ नये किंवा आपली त्याच्यामध्ये फरफट होऊ नये म्हणून प्रत्येक घराच्या आतील बाजूस एक विहीर असायची. घराचा वरचा मजला आहे, वरच्या मजल्याला जाण्यासाठी स्वतंत्र पायऱ्याची व्यवस्था होती. ही जी घरं होती ही पक्क्या विटांनी आणि चुन्याच्या साह्याने बांधलेली होती. म्हणजे अशा प्रकारे सिंधू संस्कृतीमधली घरं ही अतिशय अप्रतिम स्वरूपाची होती. त्याच्यानंतर महास्नानगृह हा सिंधू संस्कृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की सगळ्यांच्या बाबतीमध्ये हा कुतूहलाचा विषय आहे. सिंधू संस्कृतीमध्ये अशी महास्नानगृह का निर्माण केली असावीत? तर आपण महास्नानगृह एक मोहेंजोदडो या ठिकाणी महास्नानगृह आहे, ते 55 बाय 23 मीटर एवढं प्रचंड मोठं आहे. म्हणजे त्याची लांबी 55 मीटर, रुंदी ही 33 मीटर आहे. त्याची खोली जी आहे, त्याची खोली म्हणजे तिथं एक पोहण्याचं स्वतंत्र एक तलाव आहे. त्या तलावाची लांबी ही 12 मीटर आहे आणि रुंदी खोली ही 2.5 मीटर आहे. म्हणजे तिथं कदाचित धार्मिक विधी होत असावेत. धार्मिक विधी करताना तिथं आंघोळ करता यावी यासाठी ते तलाव बांधलेले असावेत. आणि तलावाच्या पुढच्या बाजूला अशा ओळीने खोल्या असायच्या. म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये धार्मिक विधी आणि कार्य पार पाडत असताना या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं आत आपल्याला व्यवस्थित करता याव्यात म्हणून व्यवस्था केली होती. त्याच्यानंतर जे आत पोहण्याचा तलाव आहे किंवा स्नान करण्याचा तलाव आहे, त्या तलावाला एक आउटलेट काढलेलं आहे. तलावाचं पाणी अस्वच्छ झालं तर त्या अस्वच्छ पाण्याला बाहेर जाण्यासाठी वाट असावी म्हणून एक आउटलेट काढलेलं आहे किंवा पाणी आत घेण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. म्हणजे सिंधू संस्कृती अतिशय सुसंस्कृत होती असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था. आपल्याला माहीत आहे की आपण घरामध्ये जे पाणी वापरतो ते पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था नसेल तर आपल्याला माहीत आहे की ते दुर्गंधी त्याची पसरते. अलीकडच्या काळामध्ये नगरपालिकेने सांडपाण्याची व्यवस्था केली. पूर्वीच्या काळामध्ये सांडपाणी बाहेर सोडलं जायचं आणि सगळीकडे घाणीचं साम्राज्य निर्माण व्हायचं. तसं सिंधू संस्कृतीच्या बाबतीमध्ये सिंधू संस्कृतीतील लोक अतिशय स्वच्छ होते. घराचं जे पाणी आहे सांडपाणी, हे सांडपाणी बाहेर जावं म्हणून जे मुख्य रस्ते आहेत 33 फुटाचे, उपरस्ते आहेत 10 फुटाचे, त्याच्या कडेला एक खापराची नळ असायची आणि त्या नळाद्वारे ते पाणी गावाच्या बाहेर सोडलं जायचं. अतिशय चांगली व्यवस्था सिंधू संस्कृतीमध्ये करण्यात आली. अशा प्रकारे ही नगररचना सिंधू संस्कृतीमध्ये होते. त्याच्यानंतर समाजरचनेमध्ये पहिला आपल्याला मुद्दा पाहायचा आहे पितृसत्ताक पद्धती. घरामध्ये पित्याला खूप मानाचं स्थान होतं, स्त्रियांनासुद्धा आदराचं स्थान होतं. परंतु घरामध्ये कोणत्याही प्रकारचा शब्द हा पुरुषाचा अंतिम मानला जायचा. मुलींची लग्न, मुलांची लग्न, त्यांचं कोणत्याही प्रकारचं कार्य हे पुरुष ठरवायचा. अशा पद्धतीने सिंधू संस्कृतीमध्ये पुरुषप्रधान संस्कृती होती. त्याच्यानंतर सिंधू संस्कृतीमध्ये लोक कोणत्या प्रकारचा आहार घेत असावा तर त्यांनी सांगितलं आहे सिंधू संस्कृतीमध्ये मुख्य व्यवसाय तर शेती होताच. शेती हा प्रमुख व्यवसाय होता. व्यापार चालायचा, विविध प्रकारचे व्यावसायिकांचे वर्ग होते. परंतु लोक गहू, तांदूळ, नाचणी, विविध प्रकारची कडधान्य, दूध दुभते, मांसाहार हे सिंधू संस्कृतीमध्ये केला जायचा. अशा प्रकारे समाज जीवनाची वैशिष्ट्य सिंधू संस्कृतीमध्ये होती. त्याच्यानंतर सिंधू संस्कृतीत लोकांना अलंकाराची भारी हौस होती.
सौंदर्य प्रसाधनाची भारी हौस होती. सिंधू संस्कृतीमध्ये एक शृंगार पेटिका सापडलेली आहे. शृंगार पेटिका आपण उघडल्यानंतर आत काय दिसतं? प्रथमतः आरसा दिसतो. आत शृंगार पेटिकेमध्ये फण्या सापडल्या आहेत. शृंगार पेटिकेमध्ये काजळ सापडलेला आहे. शृंगार पेटीमध्ये ओठाला लावण्याची लाली जी आहे ती लाली सापडलेली आहे. म्हणजे शृंगार पेटिका सापडली. ती लोकांना सौंदर्य प्रसाधनाची आवड होती. केश रचना आहे, केश रचना उत्कृष्ट प्रकारची केली होती. स्त्रिया आणि पुरुष आपण तिथं अनेक प्रतिमा सापडलेल्या आहेत, पुतळे सापडले आहेत. स्त्री आणि पुरुष हे मधोमध बांग पाडायचे. स्त्रिया या पाठीमागं आंबाडा बांधायच्या आणि डोके विंचरण्यासाठी फण्या होत्या. तोंड पाहण्यासाठी आरसा होता. अशा प्रकारे सिंधू संस्कृतीमध्ये अलंकार होते. 32 प्रकारचे अलंकार होते. आज आपल्याला माहीत आहे की आपण हातामध्ये बांगड्या घालतो, पायामध्ये तोडे घालतो, गळ्यामध्ये स्त्रियांचे वेगवेगळे दागिने असतात, कानामध्ये कर्णफुले असतात. याच प्रकारे आज जे आपण दागिने वापरतो ते सिंधू संस्कृतीमधले लोक दागिने वापरत होते. त्याच्यानंतर आर्थिक जीवन. तिसरं वैशिष्ट्य आहे आर्थिक जीवन. आर्थिक जीवनामध्ये प्रमुख व्यवसाय शेती होता. आपल्याला माहीत आहे की आर्यांचं जीवन भटकं होतं. सुरुवातीला आर्य हे पशुपालन करायचे. त्याच्यानंतर स्थिर जीवनाला सुरुवात झाल्यानंतर ते शेती करू लागले. पण त्याच्यापूर्वी जी एक संस्कृती होती ती संस्कृती म्हणजे आर्यांची संस्कृती. आर्यांचं जीवन भटकं नव्हतं. आर्य स्थिर जीवन जगत होते. सिंधू संस्कृतीतील लोक स्थिर जीवन जगत होते. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती होता. शेतीमधून ते चांगल्या प्रकारचं धान्य उत्पादन करायचे. सिंधू संस्कृतीमध्ये धान्याची प्रचंड मोठाली कोठारे सापडलेले आहेत आणि त्या कोठाऱ्यामध्ये धान्य साठवलं जायचं. कोठाऱ्याच्या भोवती उखळ आपल्याला सापडलेलं आहे. त्या उखळामध्ये लोक धान्य कुटायचे किंवा राज्यकर्ते त्यांना धान्य दिल्यानंतर ते धान्य कुटायचे आणि ते आहारात उपयोगी आणायचे. म्हणजे स्थिर जीवनामध्ये प्रमुख व्यवसाय शेती होता. शेती ही बैलाच्या साहाय्याने केली जायची. शेतीमधून गहू, तांदूळ, जव, तीळ, त्याच्यानंतर विविध प्रकारची कडधान्य, त्याच्यानंतर बैलांना चारा हे सिंधू संस्कृतीमध्ये केलं जायचं. अशा प्रकारे पहिला आर्थिक जीवनामधला पहिला घटक होता शेती. त्याच्यानंतर दुसरा घटक होता विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय. विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय सिंधू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या वर्गाच्या गल्ल्या सापडलेल्या आहेत. कुंभार गल्ली किंवा चांभार गल्ली, आज जशा गल्ल्या आपल्याला दिसतात तशा सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेल्या आहेत. किंवा लोहाराचे भाते हे सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला सापडलेले आहेत. म्हणजे एक हा जो वर्ग आहे तो सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर सिंधू संस्कृतीमध्ये व्यापार. सिंधू संस्कृतीमध्ये रस्ते अतिशय चांगले होते. हा व्यापार बैलगाडीच्या सहाय्याने केला जायचा, बैलाच्या सहाय्याने केला जायचा, गाढवाच्या सहाय्याने केला जायचा किंवा समुद्रमार्गे सुद्धा व्यापार केला जात असावा. कारण की सिंधू संस्कृतीमध्ये लोथर नावाचं एक बंदर सापडलेलं आहे. बंदरामध्ये आत घेण्यासाठी जहाजांना जागा केलेली होती. जहाजं नांगर लावण्यासाठी किंवा जहाजं थांबवण्यासाठी व्यवस्था केलेली होती. अशा प्रकारे सिंधू संस्कृतीमध्ये आर्थिक जीवन होतं. तर सिंधू संस्कृतीची अतिशय व्यवस्थित वैशिष्ट्य आपण अभ्यासली पाहिजेत. कारण की आपली भारतीय संस्कृती आहे, सुसंस्कृत संस्कृती आहे. भारतीय लोकांनी त्या काळामध्ये एवढी प्रगती केलेली आहे. कारण की आपल्याला माहीत आहे की आपण इतिहासाचा अभ्यास करताना मागं काय घडलं, चालू घडामोडी काय घडल्या, भविष्य काळामध्ये कोणत्या घडामोडी घडतील याचा आपल्याला आढावा घ्यावा लागतो. हे 3 मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केले. नगररचना, त्याच्यानंतर समाजरचना आणि आर्थिक जीवन किंवा आर्थिक रचना हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असतील असं मला वाटतं. आपण पुढच्या तासाला याच्यातले काही पुढचे मुद्दे आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.